नमस्कार मंडळी. मी 2 वाटी शेंगदाणे आहेत ते भाजायला घेतलेत. पण जेव्हा मी ते बारीक करेल ना, तर त्यातलं मी अर्धी वाटी काढून घेणार आहे. आणि ही 1 किलो वांगी आहेत आणि ती मी मधून चिरलेली आहेत. त्याच्यासाठी मी एक मोठा कांदा घेऊन तो अगदी बारीक चिरला आहे. एक मोठा टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा बारीक चिरला आहे. आणि शेंगदाणे जे आहेत ना, त्याचं मी अगदी बारीक कूट केलेला नाही आहे आणि जाडसुद्धा केलेला नाही आहे, मीडियम असा केला आहे. मग त्याच्यामध्ये 2 चमचे चटणी, हळद, हिंग आणि हा टाकलेला आहे तो गूळ आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ. हे इतकंच साहित्य घ्यायचं आणि ते ना मॅश करायचं. मॅश करणं ना खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, अगदी चोळून त्याचा रस निघाला पाहिजे असं चोळायचं छान. आणि ना हीच या रेसिपीची ना खास टिप ना हीच आहे. जर तुम्ही हे असं छान चोळून बनवाल ना, त्याचा जे मधलं सारण, ते तुमचं जे वांग्याचं भरीत आहे असं टेस्टी बनेल. मी आधी असं मॅश नाही करायची. मी एकदा पूर्वाला हे भरायला दिलं तर तिने असं मॅश केलं. तिला म्हटलं, अगं कशाला केलंस हे असं? तर ती म्हटली, मला वाटलं तू असंच सांगितलंस करायला. पण ते वांगं मी बनवलं आणि त्यानंतर मी अशीच करायला लागली, कारण इतकं छान बनलं होतं ते. एकदम मस्त होतं. आंबट, तिखट, गोड असं हे वांगं तुम्ही एकदा बनवाल ना, परत परत तेच बनवला. आणि आणखीन एक याची टिप्स काय आहे माहिती आहे? याला राईची फोडणी द्यायची, कढीपत्ता आणि थोडासा लसूण जरा जास्त टाकायचा. लसूण चेचून याची फोडणी करायची. थोडासा लसूण भाजला गेला ना, की ही जी वांगी आहेत ना ती त्याच्यामध्ये सोडून घ्यायची. तिसरी टिप ही आहे की वांगी तेलामध्ये टाकल्यानंतर ती छानपैकी भाजून घ्यायची आणि त्याला ना परत एकदा झाकून म्हणजे परतल्यानंतर, म्हणजे भाजलं गेलं पाहिजे वांगं. कारण की मी ना असं वांगं कोणी केलेलं पाहिलेलं नाही आहे. थोडं वेगळं बनवलेलं, म्हणजे भाजत नाहीत कोणी वांगी टाकल्यानंतर त्यात, असं मी तरी पाहिलं आहे. ना आता काही जणी म्हणतील की मी पण असेच करते, म्हणजे काय नवीन दाखवल्याचं असं नाही आहे. वांग्याचं भरीत सगळेजणं करतात, भरलेली वांगी, पण सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक गृहिणीची एक वेगळी चव असते, वेगळी पद्धत असते. तसंच मग तुम्ही पण कदाचित करत असाल, काही जणी माझ्यासारखं सेम करत असतील. तर हे जी वांगी आहेत ना, ती खाली जी आहेत ती परतलेली ती वर आली पाहिजे. अशी ना प्रत्येक वांगं असं छान भाजलं गेलं पाहिजे. आता काही जणी म्हणतील की कुकरमध्ये वांगं बनवण्याची काय गरज आहे, पटकन बनतं ते. तर तुम्ही एकदा असं करून बघा, खरंच खूप छान होतं. कढईत बनवण्यात आणि कुकरमध्ये बनवण्यात फक्त एकच शिट्टी द्यायची, इतकं छान वांगं शिजतं. आणि म्हणजे जसं असं आम्हाला आवडतं म्हणून मी असं बनवते. बाकी मग तुम्हाला कढईत बनवायचं असेल तर तुम्ही कढईत पण बनवू शकता. तर मला खूप कमेंट होत्या मी शॉर्ट व्हिडिओत हे वांगं खूप वेळा दाखवलं होतं, पण बऱ्याच कमेंट होत्या की एकदम सविस्तर दाखव. मग मी आज ही व्हिडिओ केलेली आहे. तर आज अशी आमची फजिती झाली ना. प्रथमेश, पूर्वा त्यांना दोघांना लागली सुट्टी 15 दिवस. तर त्यांना कॉलेजमध्ये पण सुट्टी आहे आणि क्लासमध्ये सुद्धा सुट्टी आहे. मग त्याच्यामुळे ते दोघेजणं आरामात झोपतात, आरामात उठतात, असं चालू आहे. आणि आज पण तसंच झालं. 10:30-11 वाजले ना तरीसुद्धा उठत नाहीत दोघेजणं. आणि आता हे पॅकिंग वगैरे, कुरिअरला वगैरे जायचं असतं, इतकं काही काम नसतं म्हणा. पण सुट्टी असल्यामुळे एकदा का क्लास चालू झालं, कॉलेज चालू झालं, परत मग त्यांना वेळ पुरणार नाही. मग आता मी पण काही बोलत नाही, जाऊन दे, झोपतायत तर झोपू दे. मग आज असंच झालं ना, माझा नाश्ता करून झाला आणि संध्याकाळी मी काहीतरी बनवणार होते, पण जे काय आहे तेच केलं. आणि दुपारी मी उपमा केला होता आणि जी काय होती कालची भाजी भाकरी तीच आम्ही खाल्ली. आणि त्यानंतर दुपारी 1:30 वाजता यांचा फोन आला की आशू दादा येतोय म्हणून, म्हणजे माझ्या नंदेचा मोठा मुलगा. मग अचानकमध्ये एवढी फजिती झाली की दुपारी 1:30च्या नंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला आणि एकदम झटपट स्वयंपाक केला. भेंडीची भाजी घरात होती तीच केली आणि भजी केले होते. त्यानंतर प्रथमेश, पूर्वा त्यांना जबरदस्तीने मागे लागून जत्रेत चल ना दादा, जत्रेत चल ना दादा, जत्रेत पण जाऊन आले. आणि जत्रेतून आल्यानंतर तुम्ही पण मला खूप प्रश्न विचारले की जत्रेतून काय आणलंस? तर म्हटलं चला आज मी या व्हिडिओमध्ये ते दाखवते. तर जत्रेतून बघा हे स्ट्रॉ आणलेले आहेत. जत्रेतून ना हे आणलेत स्ट्रॉ. हे स्ट्रॉ मला घ्यायचेच होते, खूप दिवसापासून विचार होता माझा ऑनलाईन घ्यायचं, पण जत्रेमध्ये मिळाले. हे इतके छान आहेत बघा, स्टीलचेच आहेत. आणि त्याला ना साफ करण्यासाठी पण असा ब्रश मिळतो. दाखव गं पूर्वा, जरा काढ ना ह्याच्या आतून. तुला या क्लासमध्ये देऊ प्रथमेश? आणि प्रथमेशने हा आणलाय स्ट्रॉ एकच. हे घे. हा मला 25 रुपयाला एक स्ट्रॉ पडला. आणि हा ग्लास त्याच्यामध्ये तो मोजितो पिला होता ना, तर तोच घरी घेऊन आला. तर आता
जोपर्यंत आता तो फुटणार नाही ना ग्लास तोपर्यंत तो यूज करत राहील आणि असा बिलबिल येत आहे बघा, कसा बिलबिल येत आहे, तरीसुद्धा तो वापरेल प्रथमेश. ते छोटा बाळच आहे तो. आणि पूर्वा, हे बघा पूर्वाने पण आणलं आहे, 2 ग्लास आणलेत. आणि हे स्ट्रॉ, अगं तुला काढून दाखव म्हटलं ना, दादाला पण दे तो वाला स्ट्रॉ रे, आओ पिऊन बघा. दादा मेचूर. दादा मेचोर आहे. नाही एकच निघालंय त्याचं. हे स्टीलचे स्ट्रॉ आहेत. एक ना असा आहे हां, आणि एक आहे ना असा सरळ आहे बघा. असे 2 म्हणजे दाखवते मी, असे 2 आहेत आणि असे 2 आहेत. तो पूर्वाने घेतला एक सिंगल. ह्याच्यासोबत कॉफी पिऊन झाली, काय काय पिऊन, पाणी पिऊन. हे असे 2 आहेत पायपासारखे. किती बघा असं आहे. माझ्या फोनमधून कसं दिसतंय माहीत नाही मला. हे घे तुझं. आणि त्याचा वॉश करण्यासाठी हे असं ब्रश असतो एकदम बारीक असा. दाखव गं, असं हाताने कसं दाखवू मी, दाखव माझ्या हातावर. हे असं लिक्विड तो वापरला नाही ना ब्रश, तो आणल्यापासून तो स्ट्रॉ वापरला नाही, पण प्रथमेशने ते लिक्विड घालून किती वेळा धुतला आहे. हां तेच तर असं हे साफ करायचे. तर हे आणलं आणि अजून काय आणलं ते दाखवते. मूड बनवला का मूड नको खराब करूस माझा. मी बोलते ते ना ऐकते. हॅलो दादा तू बोल ना. दादा बोल. अरे बोल, आम्हाला क्लासला खूप दिवसानंतर सुट्टी भेटली. अरे आम्हाला क्लासला सुट्टी भेटते रे खूप दिवसानंतर. आज कालपासून भेटली म्हणून मी टाइमपास करू लागलो. या ना आजच. तू आता हा मग ठीक आहे, भाऊजींना उद्या येऊ दे, तू आज ये ना यार. ए यार ये ना यार. सी फोन ठेव, मी फोन करतो. पूर्ण मूड खराब केलं माझा. हां हे आणलं आहे ते मॅट, डोअर मॅट आणलं आहे. हे बघा खूप छान आहे त्याचं डिझाईन. 1 किलोमध्ये 250 रुपये किलो होतं. 250 किलोनीच आणलं ना पूर्वा? 250 रुपयानीच आणलं ना? नाही 250 होतं पण 200नी. अच्छा 250 रुपये किलोचं होतं. पूर्वा हातात उचलून दाखव ना, दिसत नाही आहे. सेम लादीचा पण कलर तोच आहे. हां परत आम्ही तशी उभी राहिली बघ ना. किती वेळ राहिलं बघ, अजून करायचं थोडं नरम झालं. अच्छा मॅट उचल ना, हाताने उचल ना. ही वाली जास्त छान आहे ना, ती दाखव ना. उचल ना. डीमार्टला 200 रुपये, 100 रुपयाला याच्यापेक्षा पाहतो. बघा चांगले जाड आहेत आणि ह्यात 200 रुपयामध्ये यात 3 आणले तेवढे मोठे मोठे मॅट. पूर्ण दाराजवळ ठेव ना, बघू दे कसं दिसतंय दाराजवळ. ती ठेवतेस, ती ठेव ना, ती छान आहे ना. उद्या पाहुणे येणार आहेत ना. अगं उद्या पाहुणेच येणार ना. पाहुणे ती घरात तोची दिवाळी दसरा. उचल ठेव. ग्रे कलर पण चांगला वाटेल फ्रंटला. का कशी करते पूर्वा, कधी ऐकतच नाही ग. ग्रे कलर हां तो पण एक नंबर वाटेल. ठीक आहे जाऊन दे ठेव. तर असं हे मॅट आहे, खूप छान आहे. पण काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे आम्ही आणलंय जत्रेतून एवढ्या वस्तू. काय घ्यायचं मग? बस बाकी काहीच खरेदी केली नाहीये. हे दाखव ना मला काय आणलं. एकदम सॉफ्ट आहे, पाय ठेवायला पण छान वाटते एकदम ना. दादा दादा पाय ठेवायचं. मला माहिती आहे. एकदा तर ठेव. मला माहिती आहे. एकदम मऊ आहे. हे ना मी ब्रुनो करता आणलेले त्याच्यावरती झोपायला. आता पिल्लू पण तेच करणार आहे. आता मी तेच करणार. ती लिलीला झोप. मी तेच बोलली, मी काहीतरी मला करायचं होतं तेवढं तू बोलास. ती जागा झाली मोकळी. टिपोय तिकडे गेला बाद झाला. तेच ना मोकळे झालं. आता संध्याकाळी पूर्वा जाऊन आली जत्रेत वगैरे. त्यानंतर तिने ते मॅट आणलं. गेल्या वेळी मी गेले होते ना जत्रेत, तर तेव्हा फक्त स्ट्रॉ आणलं होतं, मॅट आणलं नव्हतं. तर तिला मी आज आणायला सांगितलं. मग आज ती दादाबरोबर जाऊन आली, मॅट घेऊन आली.
आणि आता ती बनवते पॉपकॉर्न, कॅरमल पॉपकॉर्न. तिला बनवायला येतं ना, म्हणून ती सांगते दादाला मला येतं बनवायला, थांब तुला बनवून देते. मग आता ती बनवते आहे. आणि मगाशी प्रथमेश भांडत होता कोणाशी, त्याच्या ताईशी, म्हणजे त्याच्या आत्याची मुलगी जी आहे तिला इकडे बोलवण्यासाठी. ती बारामतीला राहते आणि तिचं सासर इथेच आहे ठाण्यामध्ये. तर तिला तो बोलत होता की ये म्हणून तो तिला मागे लागलेला, तू ये, मला सुट्टी आहे. मग आता ती उद्या येणार आहे, तर मग मी तोसुद्धा व्हिडिओ टाकेल. आणि पूर्व आता बनवते कॅरमल पॉपकॉर्न बनवते आणि एका बाजूला ती व्हिडिओ पण चालू आहे तिची, म्हणजे कोणती तरी सिरीज बघते आहे. ते साखरेच्या पाकाचा चटका एकदम जोरात बसतो. ते पाक ढकलताना चमच्याने त्या साईडला ढकलायचा असतो, आपल्या अंगाकडे घ्यायचं नाही. जीपीएस ट्रैकर लगा के फिर से गेम में हिस्सा लेने गए हैं वो, लेकिन पता नहीं उन लोगों को पता कैसे चला। मतलब जो डिटेक्टिव हांग ने बताया वो सब सच है। हाँ, मैंने ही तभी डिटेक्टिव हांग की जान बचाई थी, तब से उस आइलैंड की खोज पर उसके साथ जाना पड़ता है। पण जसं जसं पसारा करते तो पसारा उचलून ठेवत जा. 45.6 मिलियन के इनाम पर कैप्टन। पहले तो अपने को भी बिल्कुल यकीन नहीं हो रहा था, लेकिन साला ये मास्क वाले लोग सच में होते हैं, मैंने अपनी आंखों से देखा है। साईडला खायचा सोडा टाकला आता. कमी थोडंसं करतेस का गेल्या वेळीपेक्षा? नाही, मग आज तर पाक जरा कमी वाटतोय. त्याला खूप वेळ झाला आता. चिमटा दे. गॅस बंद केलाय. गेल्या वेळी बरोबर कॅरमल झालेलं, म्हणजे कमी किंवा जास्त नव्हतं झालं ग. चटका बसला का तुला? नशीब थोडासाच बसला. थोडासाच बसला. बघ दादा पण आला. आता घे खाली. परत कुठे गेली? पाणी असेल तर पुसून घे. कोण आलं पिल्लू? लवकर खराब झाला, पण कोणाचे पाय पडले चॉकलेटी? प्रथमेश. प्रथमेशचं काम तसंच असतं. बघा बनवलं पूर्वानी कॅरमल पॉपकॉर्न. बंद झालं होतं. झालं की नाही? बंद झालेलं तर माझे बोलतो ना 7:15ला तिकडून गेलेलो. अरे रे बघा हे पण मला नाही करायचं तसं. अरे तिने जर राजगिरीला लाडू आपला याचा चिवडा नसतं, लाडू नसतो का कुरमुरेचा, डोंगर बनवला डोंगर. आता त्याला वेगळं वेगळं करायचं. आता वेगळं वेगळं करायचं. बघा झालं कॅरमल. टाकलेलं का? मस्त झालं एकदम कुरकुरीत एकदम छान. मला आवडतो कॅरमल. बघा तुमच्यासाठी पूर्वाने किती प्रकारचे बनवलेत. कॅरमल बनवलाय, चीज पॉपकॉर्न बनवलाय आणि आता ती चॉकलेट पॉपकॉर्न बनवते. केस पॉपकॉर्न पण आहे. नाही तो केस तो साखरेचा पाक आहे ना त्याची तार आहे. तारेने बघ. पूर्वाने काय काय बनवले दादासाठी. तुला बोलले चॉकलेटचं कर म्हणून. आता करते ना चॉकलेट. ते काय बनवते ना. नको बोलू, एवढंच जमू दे. हा पूर्वा हे संपल्यावर कर. हा उद्या करू का ताई आल्यावर? ये वर. ठेवायचं नाही.
ये बाजूला ये, जा जा बस बस वर बस, ये वर ये. हिचे इंजेक्शन झाले का सर? चल निघायचं नाही. लाड कर पोती दी तू लक्षात देत नाही. ये पिढी की आई या तिला त्या त्या फक्त त्या कुत्र्याच्या पाठीच लागायचं असं तिला. आता घरात पाहुणे आलेले आहेत 2 दिवसापासून, त्याच्यामुळे घरातली कामं संपत नाही आहेत. मग लाईव्हला तर येऊ शकत नाही कारण की मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. दुसरे म्हणजे कोणी असतील तर त्यांच्यासमोर कॅमेऱ्यात बोलणं वगैरे हे नाही जमत आहे मला. मग त्याच्यासाठी मी 2-3 दिवस थांबवलं काम. नाही तरी काही पाहुणे आपल्याकडे रोज तर येत नाहीत म्हणून. पण कुरिअरचं काम मात्र चालू आहे. सगळ्यांचे बऱ्याच जणांचे ज्यांच्या साड्या पोचल्यात त्यांचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत. आणि ज्यांचे आता कुरिअर गेलेत त्यांचे येतीलच लवकर. 3 ते 4 दिवसात तर नक्कीच तुमचे कुरिअर येतील. आणि आता फक्त कुरिअरचं काम तेवढं चालू आहे प्रथमेश आणि पूर्वाचं. आणि खूप जणांचं तुमच्या या ना कमेंट येत होत्या की तू व्हिडिओ का टाकत नाही आहे. तर असं झालं होतं, पाहुणे आलेले आहेत आणि अजून पाहुणे येणार आहेत. मग तो पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि याच्यामुळे मी तुम्हाला 2-3 दिवसापासून म्हणजे 2 दिवस झाले माझा व्हिडिओ आलेला नाही आहे. तर व्हिडिओसाठी रेसिपी करायलासुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून. आणि पाहुणे आल्यानंतरसुद्धा मी रेसिपीची व्हिडिओ केली नाही. म्हणजे पाहुणे आले तेवढंच मी व्हिडिओ केलेला आहे. तर असा प्रॉब्लेम होता म्हणून मी व्हिडिओ नाही केला. तर आता नवीन साड्यासुद्धा आलेल्या आहेत. तर आता मी लवकरच लाईव्हला येईल आणि रेसिपीसुद्धा टाकल्या म्हणजे रेसिपीचे व्हिडिओसुद्धा केलेल्या नाही आहेत, ते पण मी करेल. आणि लवकर आता तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेल. तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या तू व्हिडिओ का टाकत नाही आहे. तर असं झालं होतं म्हणून नाही टाकला मी व्हिडिओ. आता व्हिडिओ इथून पुढे रेग्युलर येतील कारण पाहुणे गेल्यानंतर मी आता हे व्हिडिओ करून टाकते आहे. आणि आता आज भोगी आहे पण काल पाहुणे आलेले, मग भोगीचं साहित्य काहीच मी आणलं नाही. मग आज संध्याकाळी सगळं आणेल प्रथमेश, त्याच्यानंतर मग मी सगळं करेल. मग नंतर त्याच्यासुद्धा व्हिडिओ मी करेल. तर आता पण परत भेटूया, बाय. तर आता पाहुणे आलेले त्यातले एकच व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता शेअर करते आणि त्याच्यानंतर अजून दुसरी व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशीची उद्या शेअर करेल.